स्टेट बँकेत कॅशियर म्हणून कामावर होतो. माझी बदली नुकतीच नाशिक या शहरात झाली होती. माझे वय 23 वर्ष इतकं होते. मी अजूनही कुवारा होतो आणि मला राहण्यासाठी एक भाड्याने घरही हवे होते. मला या शहरात येऊन 5 दिवस झाले होते. माझ्या बँकेत काम करणारे काही मुलं जवळच भाड्याने घर घेऊन राहत होते, म्हणून मी पण त्यांना माझ्यासाठी घर पाहण्यासाठी फोर्स करू लागलो. त्यापैकी जो मुलगा सटाण्याचा होता तो मला म्हणाला, अजय, आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना त्याच्या 3 घर सोडूनच एक घर खाली आहे. तू येऊन त्या ठिकाणी घराबद्दल त्याच्या मालकाला विचारशील. आणि आज असाही रविवार आहे. मी हो म्हणून सांगितले. मग मी तयार होऊन 11 वाजेला ते घर पाहण्यासाठी जायचे ठरवले. मी जेव्हा त्या घराच्या जवळ येऊन पोहोचलो तेव्हाच त्या घराच्या आजूबाजूला सर्व शांतता होती. मग मी त्या घराच्या दारावर थाप मारली आणि काही वेळातच कोणीतरी तो दार उघडला. पण समोर जेव्हा माझे लक्ष उभ्या असलेल्या त्या बाईकडे गेले तेव्हा मी आश्चर्यचकितच झालो. कारण ती बाई जणू आताच आंघोळ करून माझ्यासमोर उभी होती. तिचे ते मोकळे केस, काळेभोर डोळे आणि गुलाबी ओठ मला त्या क्षणी तिच्याकडे आकर्षित करू लागले होते. पण ही एवढी सुंदर असून सुद्धा विधवा कशी काय झाली असावी? त्या क्षणाला माझ्या मनात असे अनेक प्रश्न तिच्याबद्दल उद्भवत होते. आणि तेव्हाच त्या बाईचा गोड आवाज माझ्या कानी पडला. ती बाई मला म्हणाली, भाई साहब, कौन चाहिए आपको? तेव्हा मला कळाले की ही बाई आपल्याकडची नव्हती, कारण तिला धड मराठीही जमत नव्हतं. म्हणून त्या बाईला मी हिंदीतच म्हणालो, मुझे आपके यहाँ किराए का घर चाहिए था. मेरे दोस्तों ने मुझे बताया था क्योंकि वो भी 2 घर छोड़ के किराए के घर में रहते हैं. आपके यहाँ घर तो खाली है ना? तेव्हा ती बाई मला म्हणाली, भाई साहब, आप अंदर आ जाओ, बैठ के मैं आपको पूरी फॉर्मेलिटी समझा देती हूँ. ती बाई या क्षणाला गाऊन घालून माझ्यासमोर बसली होती. माझे लक्ष अधून मधून तिच्या त्या नाजूक ठिकाणी जातच होते. मग ती मला सांगू लागली, देखो भाई साहब, मेरा जो ऊपर वाला घर है वही मुझे किराए से देना है. इस घर का किराया तकरीबन 3,000 रुपये होगा और आपको डिपॉजिट 10,000 रुपये पहले जमा करना पड़ेगा. ऊपर वाले कमरे में जाने के लिए आपको बाहर से सीढ़ियां नहीं है. आपको मेरे ही घर से गुजरकर ऊपर वाले कमरे में जाना होगा. रात को 10 बजे के बाद अगर कोई इमरजेंसी होती है तभी कोई बाहर वाला अंदर आ सकता है, नहीं तो आपको भी 10 बजे से पहले घर में लौटना है. उसके बाद आपको भी घर में एंट्री नहीं मिलेगी, क्योंकि घर में मैं भी अकेली रहती हूँ, इसलिए यही कुछ मेरी शर्तें हैं. अगर आपको यह मंजूर है तो तुम कल सुबह नहीं तो आज शाम को ही अपना सामान यहाँ डाल सकते हो, नहीं तो तुम भी दूसरा घर देख सकते हो. मग मी स्वतःच विचार करू लागलो आणि म्हणालो, या ठिकाणी नियम फार कडक आहेत, पण आपल्या राहण्यासाठी घर तर आपल्याला पाहिजेच. असंही दिवसभर आपण घरी थांबणारी नव्हतो आणि बाहेरही आपली अजून या ठिकाणी ओळख नाही. शिस्तीत राहिलो तर आपण फायद्यात राहू. म्हणून त्या बाईला मी आज संध्याकाळीच सामान टाकायचे हो सांगितले. मग ती बाई मला म्हणाली, अगर आपको टिफिन सुबह शाम का चाहिए तो वो भी यहाँ से आपको मिल सकता है, मगर वो आपकी इच्छा है. आप मुझे बताकर वह टिफिन ले सकते हैं, ताकि मैं आज शाम का भी खाना आपका फिर मैं बनाता हूँ. मग मी स्वतः विचार करून त्या बाईला म्हणालो, आप खाली डेली मुझे सुबह का ब्रेकफास्ट दे देना और रात का खाना मैं यही खाऊंगा. तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, मैं शाम को मेरा सामान लेकर आता हूँ. तेव्हा ती बाई मला हो म्हणाली. मग मी तिच्या त्या ठिकाणाहून निघून माझ्या मित्रांच्या रूमवर येऊन पोहोचलो. त्यातील एक मित्र मला म्हणाला, काय रे, आवडला का रूम? मग मी त्यांना हो म्हणालो. मग तो मित्र मला परत म्हणाला, ज्या बाईचा रूम तू घेतलास आहेस ना, ती बाई पण फार सुंदर आहे रे. काय दिसतेस यार ती, गजब. मग मी त्यांना म्हणालो, हो ना, सुंदर आहे, पण अगदी व्यवस्थित. बोलणं किती छान आहे तिचं. नशीबवान आहेस यार तू, अशी घरमालकीन मिळाली तुला. मग मी त्यांच्याकडे जास्त लक्ष
न देता त्या ठिकाणाहून निघून मी माझ्या सामान पॅक करण्यात बिझी झालो. माझ्याकडे फक्त 2 मोठ्या बॅग्स होत्या आणि संध्याकाळी 5:30 वाजेला मी त्या बाईच्या घराजवळ येऊन त्यांच्या दारावर मी थाप मारली. काही क्षणातच त्या बाईने दार उघडवला. तेव्हा ती बाई फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि तिच्या हातात एक फाईल आणि 2 पेपर होते. जोपर्यंत त्या बाईचं बोलणं संपत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणीच उभं राहून तिच्याकडे पाहत होतो. तिच्या दोघं हातात कागद होती आणि तिने आपला फोन हा खांद्यावर अडकवला होता. जेव्हा तिचं फोनवर बोलणं झालं तेव्हा तिच्या हातातून पेपर खाली निसटला आणि जेव्हा ती तो पेपर उचलायला खाली वाकली तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण त्या बाईने तिच्या आतल्या भागात घातलेल्या सर्व गुलाबी पट्ट्या मला स्पष्ट दिसत होत्या आणि ते तिच्या आतलं दृश्य असं दिसत होतं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. ती बाई ज्याप्रमाणे चेहऱ्यावरून सुंदर होती तिच्या कित्येक पटीने ती आतून देखील तेवढीच सुंदर होती. मग ती बाई मला पाहून म्हणाली, तुम्हारा नाम क्या है? मग मी त्या बाईला म्हणालो, मेरा नाम अजय है, मैं यही बैंक में जॉब करता हूँ. तेव्हा ती बाई मला म्हणाली, चलो मैं तुम्हें रूम दिखाती हूँ. मग रूम दाखवण्यासाठी ती बाई आम्हाला वर घेऊन आली आणि ती जेव्हा माझ्या पुढे शिडीवर चढत होती तेव्हा तिचं मागचं दृश्य असं दिसत होतं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. काय ती तिची बॅक साईडची फिगर, ओ हो 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 हो. मी माझ्या आयुष्यात एकही कुवारी मुलगी बँकेत तिच्यासारखी कधीच पाहिली नव्हती. मग त्या बाईने मला पूर्ण घर व्यवस्थितपणे दाखवले आणि ती त्या ठिकाणाहून खाली निघून गेली. मी हळूहळू माझ्या बॅगमधील सामान बाहेर काढून त्या ठिकाणी सेट करू लागलो आणि आता रात्रीचे 8 वाजले होते. मी माझा मोबाईल पाहतच त्या ठिकाणी खाली बसलो होतो आणि तेव्हाच त्या बाईचा आवाज मला जेवणासाठी आला. मलाही फार भूक लागली होती म्हणून मी 0 मिनिटात खाली येऊन त्या बाईच्या सोफ्याजवळ येऊन पोहोचलो. त्या बाईने मला जेवणासाठी चटई टाकली आणि जेवण अगोदर मी त्या बाईला 10,000 रुपये डिपॉझिट तिच्या हातात दिले. तेव्हा ती बाई मला म्हणाली, अरे अजय, यह पैसे बाद में देते, पहले खाना तो खा लेते. मग मी त्या बाईला म्हणालो, मैंने आपके लिए ही ऐसे पैसे निकाल के रखे थे. मग माझ्या हातातून त्या बाईने पैसे घेऊन मला जेवणासाठी ताट तयार केले आणि जेव्हा ती बाई मला जेवण वाढत होती तेव्हा तिच्याकडे पाहून माझे डोळेच मोठे झाले. कारण मी माझ्या आयुष्यात असं दृश्य प्रथमच वेळेस पाहत होतो. कारण जेव्हा जेव्हा मला ती बाई चपाती किंवा भाजी वाढत होती तेव्हा तेव्हा तिच्या आतलं दृश्य मला अजूनच जवळून पाहायला मिळत होतं. कारण एवढ्या दिवसांपासून ती तिच्या नवऱ्याच्या संपर्कात नसल्यामुळे तिथला टाईटनेस लांबूनच पाहिल्यानंतर मला छान दिसत होता. मग थोड्याच वेळात माझेही जेवण झाल्यानंतर ती बाई मला म्हणाली, थोडा देर यही रुको, तब तक मैं भी खाना खा लेती हूँ. मग मी त्या बाईला ठीक आहे म्हणालो आणि तिने मला टाइमपासासाठी तिच्या घरात असलेला टीव्ही चालू करून दिला. मी अर्ध्या तासापर्यंत टीव्हीवर न्यूज पाहून आनंद घेतला आणि त्यानंतर ती बाई ही माझ्या शेजारी येऊन खुर्चीवर बसली आणि मला म्हणाली, अजय, तुम्हारे घर में कौन कौन रहता है? तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, मेरे घर में मेरे माँ पिताजी और मेरा एक छोटा भाई, इतने लोग हम रहते हैं. तेव्हा त्या बाईला मी म्हणालो, आप इतने बड़े घर में अकेले कैसे रहती हो? आपको डर नहीं लगता? तेव्हा ती बाई मला म्हणाली, कुछ महीने तक मेरा लड़का भी मेरे साथ रहता था, मगर उसकी जॉब की वजह से उसको पुणे जाना पड़ा है. आपको मैं भाभी कह सकता हूँ क्या? तेव्हा ती बाई मला ठीक है म्हणाली. भाभी, आपके हाथों का खाना बहुत ही लाजवाब था. अगर आप और भी ज्यादा मेस वालों को इकट्ठा करते हो तो आपकी इन्कम भी महीने की ज्यादा हो सकती है. आमच्या गप्पा अशाच रात्री 11 वाजेपर्यंत सुरूच होत्या. त्यानंतर मला हळूहळू फार झोप येऊ लागली होती. असेही मला सकाळी बँकेत जायचे होते.
म्हणून मी वहिनींना सांगून झोपण्यासाठी माझ्या खोलीत आलो. रात्रभर मला फार छान झोप लागली होती. शांतता जेवढी त्या घरात होती. कोणाचा आज आवाज नसल्यामुळे झोपण्यातही आनंद येत होता. पण जेव्हा सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी 9 वाजेला तयार होऊन मी खाली आलो, तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझं डोकं चक्रावलं. कारण त्या भाभी चक्क माझ्यासमोर म्हणजेच पुढच्याच हॉलमध्ये समोरच दार लावून आपले कपडे चेंज करत होत्या. मी हे सर्व दृश्य जिन्यावरून पाहत होतो. भाभी हळूहळू आपल्या आतले कपडे घालून त्यावर गाऊन चढवत होत्या. एवढ्या जवळून त्यांची सुंदरता पाहून मी माझे भानच हरपले. कारण माझ्या आयुष्यातील असा हा पहिलाच प्रसंग होता. मी असं पाहिलेलं दृश्य हे कितपर्यंत टिकेल याचाच विचार मी करत होतो. मला काय करावे काहीच समजत नव्हते. मग मी मुद्दामून खोकलण्याचा आवाज करून खाली येत असल्याचे त्यांना कळवले. ते लागलीच आपले कपडे घेऊन आतल्या रूममध्ये गेल्या आणि तोपर्यंत मी बाहेरच सोफ्यावर येऊन बसला. काही वेळानंतर भाभीही तयार होऊन बाहेर आल्या. मग त्यांनी मला पाहिल्यावर त्या मला म्हणाल्या, अरे अजय, तुम जल्दी आ गए तुम. मैंने अभी तक ब्रेकफास्ट की तैयारी भी नहीं की. तेव्हा मी भाभीला म्हणालो, कोई बात नहीं, मैं आज ऐसे ही चला जाता हूँ क्योंकि मुझे ना 9:30 में बैंक में रिपोर्ट करना पड़ता है. मैं दोपहर का खाना वही खा लूंगा. आप खाली रात का खाना बनाकर रखना, हम साथ में ही खा लेंगे. तेव्हा भाभी मला ठीक आहे म्हणाली आणि त्यानंतर मी बँकेत जाण्यासाठी निघालो. बँकेत आल्यानंतरही पूर्ण दिवस माझ्या डोळ्यासमोर भाभीचे चित्र वारंवार फिरत होते. तिची ती सुंदरता आणि ती तिची गोरी व सुंदर असलेली पाठ आणि तिचे हातले कपडे माझे पूर्ण कामभंग करू लागले होते. आजचा दिवस जेमतेम मी भाभींच्या आठवणीत काढला. जेव्हा मी संध्याकाळी घरी आलो त्यावेळेस भाभी या खुर्चीवर बसून टीव्ही पाहत होत्या आणि मला पाहता क्षणी त्या मला म्हणाल्या, अरे अजय, मैं कल से तुम्हारा ब्रेकफास्ट सुबह 8 बजे ही बनाकर रखूंगी ताकि तुम जब भी बैंक में जाओगे तो तुम्हें ब्रेकफास्ट रेडी मिलेगा. मग मी काही वेळ भाभी जवळच बसून गप्पा गोष्टी करत राहिलो. तेव्हा मी भाभींना विचारले, भाभी, आपके पति आपको छोड़ के कब गए थे और आप ऐसे अकेले बिना पति के और बच्चे के कैसे जी पाती हो. तेव्हा ती भाभी मला म्हणाली, देखो, जिंदगी में अगर कोई तकलीफ ना आए तो जिंदगी जीने का मजा ही नहीं आता. मैंने जिंदगी में अपने दिल पर पत्थर रखकर जीना सीखा है. समाज में बहुत ताने सुनी है. मैं जब 38 साल की थी तब भी मेरे पति मुझे छोड़कर चले गए. उनको दिल का दौरा पड़ने की वजह से उनकी मौत हो गई थी. तब मेरा लड़का 9वीं कक्षा में था. मेरे ऊपर उसकी पूरी जिम्मेदारी थी. दिल तो कह रहा था कि दूसरी शादी कर लूं, मगर मेरा मन ही नहीं मान रहा था. उसी दिन से अब तक मेरे हर दिन और हर रातें कैसी गुजरती है वो मुझे ही पता है. फिर भी मैंने जिंदगी में हार नहीं मानी. अपना काम में मन लगाकर करती रही. अपने लड़के को अच्छी पढ़ाई दी और आज वो एक अच्छी नौकरी पर है. इसलिए मैंने बाकी बातों की चिंता ही करना छोड़ दिया है. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मगर भाभी, आप इतनी सुंदर हो, आपको तो कोई भी नौकरी वाला आदमी मिल जाता और वह शादी के लिए भी आपसे मना नहीं करता. तेव्हा भाभी मला म्हणाली, मेरे माता पिता ने भी मेरे लिए बहुत सारे रिश्ते लाए थे, मगर लड़के के खातिर मैंने वह सब ठुकरा दिए. क्योंकि मैं अगर दूसरी शादी कर लेती तो आज मेरे लड़के की हालत कुछ और होती. मग मी भाभीला म्हणालो, मगर भाभी, जिंदगी में सबको अपनी इच्छाएं पूरा करने का हक होता है. आज भी आप की तरफ देखकर मुझे देखने से ऐसा क्यों लगता है कि शायद आप मुझे आपकी शादी से पहले मिली होती तो बहुत ही अच्छा होता. तेव्हा भाभी मला म्हणाली, अजय, तुम ऐसा क्यों बोल रहे हो. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मैं सच बोल रहा हूँ भाभी. मैंने अपनी जिंदगी में आपकी जैसी खूबसूरत औरत नहीं देखी. आपकी जो सुंदरता है मैंने अभी तक कहीं नहीं देखी. हर रोज बैंक में मेरे सामने हजारों लड़कियां औरतें आती हैं, मगर जो बात आप में मुझे दिखी
वो किसी में मुझे नजर नहीं आई, इसलिए पूरा दिन मैं आपके ही बारे में सोचता रहता था। तेव्हा भाभी मला म्हणाली, इतनी तारीफ मत करो अजय मेरी, कि मैं हर दिन अपने आप को आईने में देखती रहती हूँ। और अभी बातें भी छोड़ो और तैयार होके खाना खाने के लिए नीचे आ जाओ। तेव्हा मी वहिनींना हो म्हणालो, मैं अभी फ्रेश होके आता हूँ भाभी, तब तक तुम खाना बनाओ। मग भाभीने अर्ध्या तासात जेवण बनवलं आणि बरोबर 8:30 वाजेला आम्ही सोबतच जेवणाला बसलो। आताही भाभीने लाल कलरचा गाऊन घातला होता। त्या गाऊनमध्ये त्या कालपेक्षा आज जास्तच सुंदर दिसत होत्या, म्हणून माझे लक्ष त्यांच्यावरून हटतच नव्हतं। मग भाभी स्वयंपाक करून घामाने पूर्णपणे ओल्याचिंब झाल्या होत्या। त्या जेव्हा स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि टॉवेलने आपला चेहरा पुसू लागल्या, तेव्हाच त्यांच्या गाऊनचे वरचे दोनही हुक ऑटोमॅटिक उघडले आणि आज त्यांनी त्यांच्या आतल्या भागात काळ्या कलरच्या पट्ट्या घातल्या होत्या। मी त्या पट्ट्यांकडेच वारंवार पाहत होतो। मग वहिनी जेव्हा माझ्या शेजारी बसल्या तेव्हाही मी त्या ठिकाणी पाहत होतो आणि अचानक वहिनींचे लक्ष माझ्याकडे गेले। मग त्यांनी आपल्या त्या ठिकाणी पाहिले। तेव्हा वहिनींना कळाले की मी वारंवार त्यांच्या कोणत्या ठिकाणी पाहत होतो। तेव्हा वहिनींनी लागलीच आपले दोनही हुक लावले आणि त्या ठिकाणाहून उठून मला जेवणासाठी ताट करू लागल्या। मी जेवत असतानाही माझं लक्ष वहिनींच्या त्याच ठिकाणी टिकून होते। स्वयंपाकात काय बनवलं आहे त्याकडे माझं काहीही लक्ष नव्हते। मग माझे जेवण झाल्यानंतरही वहिनी मला खाली थांबायलाही काही बोलल्या नाही। मी तरी पण सोफ्यावर त्यांच्या जेवण संपण्याची वाट पाहून बसून राहिलो। आता वहिनींना माझ्यासमोर बसायची ही लाज वाटत होती, कारण जे दृश्य मी पाहिले होते त्याबद्दल वहिनींना कळून चुकले होते। पण आज काही करून मला त्यांना माझ्या मनात जे त्यांच्याबद्दल सुरू होते ते सांगायचे होते। मला त्या ठिकाणी बसून पाहिल्यानंतर वहिनी आपले काम मुद्दामूनच हळूहळू करत होत्या आणि बरोबर 9:45 वाजेला त्या सर्व काम संपवून माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, अरे अजय, आज तुम्हें नींद नहीं आ रही है क्या? तेव्हा मी वहिनींना म्हणालो, क्या करूं भाभी, कल से मेरी नींद ही उड़ चुकी है, क्योंकि जब भी मैं कोई काम करने जाता हूँ मुझे आपका ही चेहरा नजर आता है। आपके बिना मेरा दिल ही नहीं लग रहा है। तेव्हा वहिनी खुर्चीवरून उठून माझ्या शेजारी सोफ्यावर येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, अजय, तुम अपने काम में ध्यान रखो, मेरी तरफ ज्यादा मत देखो, मैं तुम्हें कुछ नहीं दे सकती। मैं एक शादीशुदा औरत हूँ, पहले ही मेरे पीछे बहुत सारी परेशानी है। मुझे पता है तुम मेरी तरफ बार बार क्यों देखते रहते हो। तुमको मेरी ऐसी चीज आज दिख रही है जो मैं तुम्हें शब्दों में भी बयान नहीं कर सकती। तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, मैं जब किराए का रूम लेने आया था तब से मैं तुम्हारे सुंदरता का दीवाना बन गया था, और जब मैं ब्रेकफास्ट करने के लिए नीचे आ रहा था तब मैंने तुम्हें साड़ी बदलते हुए तुम्हारी सुंदरता और नजदीक से देखी। तब से मैं तुम्हें चाहने की कोशिश में लगा हूँ। मी बोलत असतानाच माझा हात वहिनींचा मांडीवर येऊन थांबला। तेव्हा वहिनी काहीही बोलल्या नाही, त्या फक्त माझ्याकडे पाहत होत्या। मग हळूहळू मी वहिनींचा हात माझ्या हातात घेतला आणि त्यांना मी घट्ट दाबू लागलो होतो। वहिनींना या गोष्टीची सवय नसल्यामुळे त्या मला म्हणाल्या, अजय, थोडा धीरे हात दबाव, बहुत दर्द हो रहा है। मग मला समजले की जी गोष्ट माझ्या मनात सुरू होती तीच गोष्ट वहिनींनाही भरपूर दिवसापासून हवी होती, पण कोणीच पुढाकार घेत नव्हते। आज ती सिच्युएशन माझ्याच हातात आली होती। मग मी माझा एक हात वहिनींच्या चेहऱ्यावरून फिरवू लागलो। वहिनींना माझ्या हाताचा स्पर्श होताच त्यांनाही खूप आनंद मिळू लागला होता। मग त्यांनी माझा हात पकडून त्या मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या आणि म्हणाल्या, अजय, जो आग मेरे दिल में
कई सालों से बुझी हुई थी, तुम्हारे स्पर्श से आज उत्तेजित हो पड़ी है. मग वहिनीही तिच्या ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली आणि तेव्हाच मी तिच्या अशा ठिकाणी स्पर्श केल्यामुळे तिने लागलीच मला मिठीत घेतले. तिला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. मग मी पण तिला साथ देऊ लागलो होतो. हळूहळू आमचे गरम श्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते. आता माझ्यानेही कंट्रोल होणे शक्य नव्हते. म्हणून मी लागलीच वहिनींच्या ओठांवर ओठ टिकवले आणि तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. आता ती वेळ जवळ आली होती ज्या गोष्टीची आतुरता वहिनींच्या मनात भरपूर दिवसापासून होती. तेव्हा वहिनींनी माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला आणि मला म्हणाल्या, अजय, तुम्हारा शरीर तो बहुत ही हार्ड है. धीरे धीरे मुझे इन चीज़ों की आदत नहीं है. मैं तो बहुत तकलीफ होगी मुझे. रात्रभर मी वहिनीजवळच होतो. माझ्या रूममध्येही मी न जाता तिच्याच जवळ राहून भरभरून प्रेमांचा आनंद घेत राहिलो. माझ्यामुळे वहिनींनाही त्या गोष्टीची आठवण आली की आज त्या काळात तिने घेतलेला लग्नाचा निर्णय खरा होता. जी मजा मला एकट्यात राहून अजयने आज दिली ती मजा मला माझा होणारा नवराही आयुष्यात देऊ शकला नसता. तेव्हा तिने मला वरच्या रूममध्ये न राहू देता तिच्यासोबतच राहायला सांगितले आणि आता माझे रोजचे नित्यनियम झाले होते. मी दररोज सकाळी बँकेत तर जायचा, पण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी आणि माझी विधवा घर मालकीन एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. काही महिन्यानंतर वहिनींनी माझ्यासमोर लग्नाचा सुझाव मांडला आणि त्या मला म्हणाल्या, अगर अजय हम दोनों शादी कर लेते हैं तो ऐसे हमें बंद कमरे में रहकर प्यार नहीं करना पड़ेगा. हम दुनिया के सामने भी बाहर घूम सकते हैं. तेव्हा मी भाभीला म्हणालो, मैं तुमसे बहुत छोटा हूँ भाभी. इस उम्र में मैं तुमसे शादी कैसे कर सकता हूँ. तुम मुझे बहुत अच्छी लगती हो, इसलिए मैं तुमसे दिलो जान से प्यार करता हूँ. तुम अपनी अधूरी ख्वाहिश मुझसे पूरी करती रहो. मैं तुम्हारा साथ जिंदगी भर देता रहूँगा. अगर मेरी शादी भी हो जाती है मैं तुम्हें उतना ही प्यार दूंगा जितना प्यार मैं अभी तुमसे करता हूँ. तेव्हा वहिनींच्या मनाला शांतता लागली आणि तिने परत मला मिठीत घेतले आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. अशा प्रकारे घर मालकींसोबत ती विधवा असली तरी नवऱ्यासारखं प्रेम मी तिच्याबरोबर